राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हाबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे आणि आज होणाऱ्या सुनावणीत शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत आणि या सुनावणीसाठी शरद पवार दिल्लीला जाणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची या संदर्भात दुपारी 4 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलावली आहे। रात्री 8 वाजता मातोश्री निवासस्थानी आमदारांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये गारपीट अवकाळीने झालेल्या नुकसानीबाबत चर्चा करण्यात येणार आहे तर या नुकसानीवर उभाठा गटाच्या आमदारांनी काय भूमिका घ्यायची हे देखील ठरणार आहे। तसंच आगामी हिवाळी अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात येणार असून काय रणनीती आखायची आहे यावर सुद्धा चर्चा होईल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। मंत्रालयातील सभागृहात होणाऱ्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे तर यावेळेस जुलै ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची स्थिती जाणून घेतली जाईल। तसंच राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होतीये तर या बैठकीमध्ये नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन 7 की 11 डिसेंबरपासून होणार यावर शिक्कामोर्तब होणार असून विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी मंगळवारी विधानभवन परिसराची पाहणी करून अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला। आधुनिक अनाजी पंत हे मी एका प्रवृत्तीबद्दल बोललोय। संतांना सुद्धा याच प्रवृत्तीच्या विरोधात लढा लढावा लागलाय। माझं मत एका प्रवृत्तीबद्दल होतं आणि मी तर कुणाचं नावही घेतलं नव्हतं मात्र भाजपकडूनच त्यांच्या नेत्याचं नाव घेतलं गेलं असा टोला रोहित पवारांनी लगावला आणि आता या नेत्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या द्याव्या असं प्रत्युत्तर सुद्धा त्यांनी दिलं। तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजितदादांना साईडलाईन केलं जाईल हे सगळ्यांनाच माहिती आहे पण ते आतापासूनच अजितदादांना का साईडलाईन करतात याचा पेच आम्हाला सुद्धा पडलाय असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। अकोल्यामध्ये ते बोलत होते आणि जर आपणही तडजोड केली असती तर आपणही सत्तेत असतो, आपल्यालाही मंत्रिपद मिळालं असतं असाही दावा देशमुखांनी यावेळेस केलाय। शरद पवारांच्या पावसामधल्या सभेवरून भाजप आमदार आशिष शेलारांनी टोला लगावला होता आणि त्यांना राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुखांनी प्रत्युत्तर दिलंय। साताऱ्यामधल्या सभेनंतर 2019 मध्ये राज्यातून भाजपचं सरकार गेलं होतं आणि आत्ताची पावसातली सभा हे शुभशकुन असून त्यामुळे आता देशातील मोदी सरकार जाणार याचे ते संकेत असल्याचं प्रत्युत्तर शेलारांना दिलंय। तर जुलै महिन्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं मात्र सदोष पंचनाम्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शरद पवार गटानं केलाय आणि त्याची चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी शरद पवार गटानं केली आहे। तर ही मागणी 8 दिवसात मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। एनडीए सरकारच्या सलग दुसऱ्या कार्यकाळामध्ये शेवटच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार अनेक विधेयकं सादर करू शकतात आणि ती सरकारसाठी 2024च्या लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतात। त्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी जनगणना किंवा ओबीसी आरक्षणाबाबत विधेयकं सादर होण्याची शक्यता आहे। त्याशिवाय समान नागरी कायदा सीएसह डझनभर विधेयकं सरकारच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवस पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती विविध लष्करी संस्था कृषी विद्यापीठाला भेट देणार आहेत। लोहगाव विमानतळावर त्यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी भंडारा जिल्ह्यामधील महिलांच्या अपमानकारक कृत्याची गंभीर दखल घेतली आहे। नागपुरातल्या रवी भवन इथं त्यांनी तातडीची बैठक बोलावत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची सूचना दिली आहे। अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी काही तरुणांनी मुंबई नेरूळ ते तुळजापूर असा 400 किलोमीटरचा पायी प्रवास केलाय। तुळजाभवानी मंदिरामध्ये त्यांनी अभिषेक करत महाआरती सुद्धा केली। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी तुळजाभवानीला साकडं घातल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय। तर भुसावळ इथे संविधान आर्मीच्या वतीने एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलेला असून भाजप कार्यकर्त्यांनी खडसेंच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं होतं तर त्याचा निषेध संविधान आर्मीकडून अनोख्या पद्धतीनं करण्यात आलाय। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये झोपडपट्टीधारकांना मिळणारी पुनर्वसन सदनिका हस्तांतरित करण्यासाठी आता आकारलं जाणारं शुल्क हे नागरिकांना न परवडणार आहे। तर ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमधील सदनिका विहित मुदतीनंतर हस्तांतरण करताना हस्तांतरण शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
सर्वोच्च न्यायालयानं दुकानं त्याचबरोबर आस्थापनांवरील पाट्या मराठी करण्यासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे पालिकेने मुंबईमध्ये दुकानं आस्थापनांची झाडाझडती सुरू केली आहे। यामध्ये पहिल्याच दिवशी सगळ्या 24 वॉर्ड्समध्ये मिळून आता 3269 ठिकाणी तपासणी केली जाणार आहे। यामध्ये आता 176 ठिकाणी मराठी पाटी नसल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्र दक्षिण मुंबई परिसरात आणि उपकेंद्र ऐरोली नवी मुंबई येथे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला होता आणि त्यानुसार सुमारे 2100 चौरस मीटर क्षेत्र मराठी भाषा भवनास मिळणार आहे आणि अंदाजे 126 कोटी रुपये इतका खर्च मराठी भाषा भवन उभारणीसाठी लागणार आहे आणि या मराठी भाषा भवनाचा सुधारित आराखडा आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे। तर नागपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी आता पूर्ण झाली आणि आवश्यक ती सगळी काळजी घ्या अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिल्यात। विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे मुंबई इथं दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते। तर आशा आणि अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा, कर्मचाऱ्यांना किमान 10,000 रुपये पेन्शन मिळावी, तर सगळ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी अमरावतीमध्ये संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीनं अमरावती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे। अहमदनगरमध्ये 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं झोडपला आणि अवकाळी पावसामुळे वातावरणामध्ये बदल झालाय। तर शहरामध्ये सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे। नगर कल्याण महामार्गावर धुक्याचा परिणाम झाल्यानं वाहतूक मंदावली आहे। अहमदनगरच्या शेगाव तालुक्यामधील बोधेगाव इथं एका घराजवळील बोर मारत असताना तिथूनच 150 फुटावर असलेल्या एका बोरमधील पाणी बाहेर येऊ लागलं आणि या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की बोरमधील मोटार 100 फूट उंच उडून शेजारी असलेल्या घरावर पडली आणि सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नागपूरमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। नागपूरच्या परिसरामध्ये आज उद्या काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचा कपाशी आणि फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे। सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। जळगाव जिल्ह्याला गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं तडाखा दिला आणि वरणगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पुलाखालून जाताना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि त्यामुळे आता महामार्ग प्राधिकरण आणि रेल्वे प्रशासनानं तात्काळ यावर उपाययोजना करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जाते। जळगावमधल्या भुसावळ तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू असून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाण्याची पातळी पुन्हा 4 सेंटीमीटरनं वाढली आणि या अवकाळी पावसामुळे हतनूर धरण पुन्हा 100% भरले। जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे चारा आणि कुटार ओला झाल्यामुळे कुजण्याच्या अवस्थेमध्ये असून शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। तर आधीच खरीप हंगामामध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमुळे उत्पन्नामध्ये घट झाली आहे आणि त्यातच आता अवकाळी पावसामुळे गुराढोरांसाठी वर्षभरासाठी साठवून ठेवलेला चारा ओला झालाय। त्यामुळे आता राज्य सरकारने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मावळमध्ये अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेलं पीक आता जमीनदोस्त झालंय। भात कापणी शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे आता भाताचं नुकसान झालंय। तर सरकारकडून अजूनही नुकसान भरपाईबाबत ठोस निर्णय झालेला नाही। तसंच 72 तास उलटूनही भात पिकांचा पीक विमा उतरवण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी न आल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय। धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपले। या मुसळधार पावसामध्ये ऊस, ज्वारी, गहू, हरभरा, तूर पीक या आडवी झालेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। परंडा तालुक्यामध्ये ज्वारी, कळंब तालुक्यामध्ये ऊस तर भूम तालुक्यामध्ये कापूस पिकाचं नुकसान झालंय आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। तर आता पावसामुळे वातावरणामध्ये मोठा बदल झालाय। जळगाव शहराचं दिवसाचं तापमान 22 अंतरांवर आलंय, 22 अंश सेल्सिअसवर असून दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा तब्बल 9 अंशाची घट झाली असल्यानं भर दिवसा मोठ्या प्रमाणात गारठा जाणवतो आणि गेल्या 2 दिवसात शहराच्या तापमानात एकूण 10 अंशांची घट झाली। अकोल्यामधील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेनं जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन केलं आणि ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक हे स्वतंत्र पद निर्माण करून नियुक्ती करावी, तसंच किमान वेतन देण्यात यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। तर कापसाच्या भावामध्ये चालू आठवड्यामध्ये चढ उतार दिसून येत आहेत आणि बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमध्ये कापसाच्या भावात काहीशी वाढ झाली आहे।
बाजार समित्यांमध्ये कापसाच्या कमाल भावात क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांपर्यंत सुधारणा आहे आणि त्यामुळे आता कापसाला 6,600 ते 7,300 रुपयांचा भाव मिळतोय। तर कापसाचा भाव आणखी काही दिवस या भावाच्या दरम्यान राहू शकतो, मात्र त्यानंतर दरामध्ये काहीशी सुधारणा होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातो। तर देशामधील बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात मागील 4 दिवसांपासून नरमाई दिसून येते आणि दुसरीकडे बाजारामधील सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा कमी असली तरी उद्योगांना अपेक्षित माल मिळतोय आणि त्यामुळे सोयाबीनला 4,800 ते 5,100 रुपयांचा भाव मिळतोय आणि सोयाबीनच्या बाजारात आणखी काही दिवस 50 ते 100 रुपयांच्या दरम्यान चढ-उतार दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। तर दिवाळीपूर्वी दर्जेदार डाळिंबाला 150 ते 160 रुपये प्रति किलो असा दर मिळत होता, पण सध्या देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबांची आवक वाढली आहे। मात्र अपेक्षित उठाव नसल्यामुळे डाळिंबांच्या दरात प्रति किलोस 20 ते 25 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे आता दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोस 130 ते 135 रुपये असा दर मिळतो आणि डाळिंबाचे हे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज डाळिंब व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। तर देशात सध्या तुरीची टंचाई असल्यामुळे तुरीचे भाव वाढलेत। बाजारामध्ये तुरीचा पुरवठा कमी असल्याने भाव तेजीत आहेत आणि सध्या तुरीला प्रति क्विंटल 10,000 ते 12,000 रुपये भाव मिळतोय। यंदा दुष्काळामुळे तूर उत्पादनामध्ये घट होणार आहे आणि त्यामुळे तुरीचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। देशात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 700 ते 3,000 रुपयांचा विक्रमी भाव मिळतोय, पण यंदा दुष्काळी स्थिती आणि पाणी टंचाईमुळे लागवड गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 6% कमी आहे। त्यामुळे आता गहू बाजारावरील सरकारचा निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता गव्हाचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। उरणमधील नागरी वसाहत आणि औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणामधील पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मंगळवारी आणि शुक्रवारी असे 2 दिवस पाणी कपात केली जाणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 2 दिवस झालेल्या पावसामुळे हवा दर्जा निर्देशकांत सुधारणा झाली आहे। मुंबई आणि परिसरामध्ये रविवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे, तर सोमवारी काही भागात तुरळक पाऊस पडला। पावसामुळे मुंबईची हवा स्वच्छ झाली आणि हवेचा दर्जा हा सोमवारी समाधानकारक पातळीवर नोंदवला गेला, तर हवा दर्जा निर्देशकांमध्ये झालेला सकारात्मक बदल पुढील 1 ते 2 दिवस कायम असेल। राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे विविध विभागामधील 22,589 पदं भरण्यासाठी मागणी पत्र सादर केलं आणि या पदांमध्ये 9,000 अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे। आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन तसंच राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी रिक्त जागा भरण्याच्या रेटा लावल्यामुळे पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी नोकर भरती केली जाणार आहे आणि त्यानुसार विविध विभागांच्या स्तरावर वेगाने कारवाई सुरू करण्यात आली आहे। मनमाडमधील पुणे इंदोर महामार्गावर असलेल्या रेल्वे ओव्हरब्रिजचा एक भाग कोसळला। या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे। मावळ तालुक्यामध्ये मुळशी पॅटर्न सुरू झाल्याची चर्चा सगळीकडेच होऊ लागली होती। पिंपरी चिंचवड या ठिकाणी सुद्धा ॲक्शन मोडवर पोलीस आलेत। पोलिसांनी किशोर आवारे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आणि त्यानंतर या खुनाचा मुख्य सूत्रधार याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। डोंबिवली पूर्वच्या वसंतवाडी ग्रोगासवाडी परिसरामध्ये आईस्क्रीमच्या विक्रेत्यावर टोळक्यानं हल्ला केला। रिक्षातून आलेल्या 4 जणांच्या टोळक्यांनी त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली। या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जुन्नर तालुक्यामधल्या बुतार्डे गावामध्ये रात्री बिबट्यानं शेळ्यांच्या गोठ्यावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 5 शेळ्या जागीच ठार झाल्यात। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी आणि बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करतात। तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये काही बोगस पुजारी येत असल्याचा आरोप केला जात होता आणि त्यानंतर मंदिर संस्थाननं मंदिराच्या गाभाऱ्यात पुजाऱ्यांचं ओळखपत्र तपासून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या काही दिवसांपासून मंदिरामध्ये बोगस पुजारी येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। तसंच भाविकांना सुद्धा धक्काबुक्कीच्या घटना घडल्या होत्या आणि या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानांनी हा निर्णय घेतला असून तात्काळ त्याची अंमलबजावणी करण्यात आली। दौंडमध्ये म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्तानं मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेत। पहाटे म्हसोबाला देवाला अभिषेक घालून आरती करण्यात आली। त्यानंतर दुपारी छबिना मिरवणूक निघणार असून यात्रेनिमित्तानं हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। पुण्याच्या इंदापूर तालुक्यामधल्या शेटफळगडे इथं जानाई देवीच्या यात्रेनिमित्तानं कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यानं बाजी मारली आणि त्यानं पैलवान अमित कुमार याचा पराभवही केला, तर ही स्पर्धा पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची गर्दी होती। राज्यामधल्या
तिसऱ्या मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल जो आहे तो नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वे बोर्डाला सादर केला आणि या अहवालाला रेल्वे बोर्ड आणि त्यानंतर केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात प्रकल्पाचं काम सुरू होईल। अतिवेगानं प्रवासासाठी 2007-2008च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये यूपीए सरकारनं बुलेट ट्रेनची कल्पना मांडली होती। आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामधील अनेक रुग्णालयामध्ये आजही बहुतांश रुग्णालयामध्ये हाताने केस पेपर लिहिला जातोय, तसंच डॉक्टरही प्रिस्क्रिप्शन्स हाताने लिहून करतायत। त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांचा दोघांचा वेळ हा वाया जातोय। त्यामुळे आता महापालिकेच्या सगळ्या रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली सुरू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आता निविदा प्रक्रियेचं काम सुरू करण्यात आलं, तर याची जाहिरात सुद्धा देण्यात आली आहे। आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।